नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत रंजक पौराणिक कथा. सोन्याची लंका नेमकी कोणी बांधली, ती रावणाला कशी मिळाली आणि या कथेमागचं खरं रहस्य काय आहे ते. भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर दोघे कैलास पर्वतावर राहू लागले. कैलास पर्वत अत्यंत पवित्र आणि शांत होता, पण तिथे राजवाडे नव्हते, सोन्याचे वैभव नव्हतं. महादेवाला अशा गोष्टींची कधीच इच्छा नव्हती. त्यांच्यासाठी संपूर्ण विश्वच एक घर होतं. पण एक दिवस माता पार्वती प्रेमाने म्हणाल्या, स्वामी, आपण सर्व जगाचे पालन करता आहात, पण आपलं स्वतःचं सुंदर घर असावं अशी माझी इच्छा आहे. महादेव स्मित हास्य करत म्हणाले, देवी, जर ही तुमची इच्छा असेल तर ती नक्की पूर्ण होईल. त्यानंतर देवांचे दिव्य शिल्पकार विश्वकर्मा यांना बोलावण्यात आलं. महादेवांनी त्यांना अशी नगरी उभारण्याची आज्ञा दिली, जी त्रिलोकात सर्वात सुंदर असेल. विश्वकर्मांनी समुद्राच्या मध्यभागी सोन्याची भव्य नगरी उभारली. त्या नगरीतील प्रत्येक महाल, प्रत्येक रस्ता, प्रत्येक दरवाजा शुद्ध सोन्याचा होता. हिरे, मोती आणि मौल्यवान रत्नांनी ती नगरी सजली होती. देवसुद्धा तिचं सौंदर्य पाहून थक्क झाले. त्या दिव्य नगरीचं नाव होतं सोन्याची लंका. लंका तयार झाल्यानंतर महादेव आणि माता पार्वती यांच्या गृहप्रवेशासाठी भव्य यज्ञ आयोजित करण्यात आलं. त्या यज्ञासाठी एक महान विद्वान ब्राह्मण हवा होता. त्या काळात रावण हा वेदांचा अभ्यासक, महान पंडित आणि भगवान शंकरांचा परमभक्त म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळे त्यालाच यज्ञ करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. रावणाने अत्यंत श्रद्धेने आणि विधीपूर्वक यज्ञ पूर्ण केला. यज्ञ संपल्यानंतर दक्षिणा देण्याची वेळ आली. भगवान शंकर म्हणाले, रावणा, तुला जी दक्षिणा हवी असेल ती तू मला माग. रावण काही क्षण शांत राहिला. त्याने समोर उभी असलेली सोन्याची नगरी पाहिली. तिचं वैभव त्याच्या मनात मोहून टाकत होतं. शेवटी तो म्हणाला, प्रभू, जर आपण खरोखर प्रसन्न असाल तर मला दक्षिणा म्हणून ही संपूर्ण सोन्याची लंका द्या. सभेत शांतता पसरली. सर्व देव एकमेकांकडे पाहू लागले. माता पार्वतींनाही आश्चर्य वाटलं, कारण ही नगरी त्यांच्या इच्छेसाठी बांधली होती. पण महादेवांनी दिलेलं वचन कधीच मोडलेलं नव्हतं. त्यांनी हसत रावणाची इच्छा पूर्ण केली आणि संपूर्ण सोन्याची लंका त्याला दान म्हणून देऊन टाकली. महादेवांनी कोणताही विचार न करता रावणाला संपूर्ण सोन्याची लंका दान केली. रावण आनंदाने नतमस्तक झाला. त्याला वाटलं की आता त्रिलोकात त्याच्या इतका श्रीमंत आणि सामर्थ्यवान कोणीच नाही. तो आनंदाने लंकेकडे निघून गेला. रावण निघून गेल्यानंतर माता पार्वतींनी शांतपणे महादेवांना विचारलं, स्वामी, माझ्यासाठी बांधलेलं हे सुंदर घर तुम्ही एका क्षणात दान केलं. महादेव हसून म्हणाले, देवी, या जगात कोणतीही वस्तू कायमची नसते. संपत्ती आज आहे, उद्या नाही. पण दान, त्याग आणि धर्म हेच खरे शाश्वत आहेत. माता पार्वतींनी महादेवाचं उत्तर ऐकलं, पण त्यांच्या मनात एक विचार होता. त्यांनी रावणाला आशीर्वाद देताना सांगितलं, रावणा, आज तुला सोन्याची लंका मिळाली आहे, पण लक्षात ठेव, जर तुझ्या मनात अहंकार आला, धर्माचा त्याग केला आणि प्रधानांना त्रास दिलास तर हीच लंका तुझ्या विनाशाचं कारण बनेल. रावणाने त्या शब्दांकडे फारसं लक्ष दिलं नाही. काळ पुढे सरकत गेला. लंकेवर रावणाचं राज्य सुरू झालं. सुरुवातीला तो न्यायाने राज्य करत होता. प्रजा सुखी होती. पण जसजसं त्याचं सामर्थ्य वाढलं तसतसा त्याचा अहंकारही वाढला. रावणाने अनेक देव, ऋषी आणि राजांना पराभूत केलं. त्याला वाटू लागलं की या जगात त्याच्यापेक्षा मोठा कोणी नाही. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून अनेक वरदान मिळवली. त्यामुळे त्याचा गर्व आणखीन वाढलेला होता. एक दिवस त्याच्या मनात असा विचार आला की संपूर्ण त्रिलोकावर आपलंच राज्य असावं. त्या गर्वामुळे त्याने अनेक ऋषींचे यज्ञ उद्ध्वस्त केले. देवतांनाही त्रास देण्यास सुरुवात केली. त्याचं मन धर्मापासून दूर जाऊ लागलं होतं. त्याच दरम्यान अयोध्येत भगवान श्रीरामांचा जन्म झाला. श्रीरामांनी आपल्या जीवनातून सत्य, धर्म आणि मर्यादेचा आदर्श जगासमोर ठेवलेला आहे. काळाच्या नियमानुसार श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण वनवासासाठी निघून गेलेले होते. वनवासात एके दिवशी शूर्पणखेला श्रीराम आणि लक्ष्मण भेटले. तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिने रावणाला सीतेच्या सौंदर्याबद्दल सांगितलं. रावणाच्या मनात व्यसना आणि अहंकार जागा झाला. त्याने मारीचाच्या मदतीने सुवर्णमृगाचा डाव रचला. श्रीराम आणि लक्ष्मण आश्रमापासून दूर गेल्यावर रावण साधूचा वेश घेऊन आला आणि माता सीतेचे हरण करून त्यांना सोन्याच्या लंकेत घेऊन गेला. या क्षणापासून माता पार्वतींनी सांगितलेले शब्द खरे ठरू लागले, कारण धर्माचा त्याग करून केलेलं प्रत्येक कर्म माणसाला विनाशाकडे
घेऊन जाते. हनुमानजी लंकेत पोहोचले. त्यांनी अशोक वाटिकेत माता सीतेची भेट घेतली आणि श्रीरामांचा संदेश दिला. त्यानंतर रावणाने हनुमानजींच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश दिला, पण त्या आगीने हनुमानजींनी संपूर्ण सोन्याची लंका पेटवून दिली. सुवर्णाचे महाल, भव्य राजवाडे आणि रावणाचं वैभव जळताना संपूर्ण लंका हादरली. यानंतर श्रीरामाने वानरसेनेसह समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेवर चढाई केली. भीषण युद्ध सुरू झालं. कुंभकर्ण, मेघनाद यांसारखे बलाढ्य योद्धे युद्धात सापडले. शेवटी श्रीरामाने ब्रह्मास्त्राच्या सामर्थ्याने रावणाचा वध केला. रावणाचा अंत झाला आणि त्याच्यासोबत त्याचा अहंकारही संपला. सोन्याची लंका मात्र विभीषणाला मिळाली, कारण तो धर्माच्या बाजूने उभा राहिलेला होता. या कथेचा संदेश स्पष्ट आहे. संपत्ती, सत्ता, वैभव यापेक्षा नम्रता, सत्य आणि धर्म मोठे असतात. अहंकार कितीही शक्तिशाली असला तरी त्याचा शेवट निश्चित असतो, पण जो धर्माचा मार्ग स्वीकारतो त्याचा शेवटी विजय हा निश्चित असतो, म्हणजे होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.